चला तर मंडळी, सविताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. सरिताज किचनची फॅन असल्यामुळे आज मी तुम्हाला त्यांच्याप्रमाणे अचूक योग्य प्रमाणात व तितकीच चवदार व टेस्टी, अतिशय फापट पसारा न करता अगदी घरगुती साहित्यात बनवत आहोत पावभाजी. त्यासाठी मी इथे वाटाणे, गाजर, बटाटे, फ्लावर, बीटरूट, कांदा, टोमॅटो व शिमला मिरची हे सर्व आपण स्वच्छ करून ते धुवून घेणार आहोत. यातील कांदा, टोमॅटो व शिमला मिरची बाजूला ठेवून बाकीच्या भाज्या आपण बारीक चिरून व बटाटे फक्त सोलून घेऊन आपण कुकरमध्ये घालणार आहोत. व सर्व भाज्या कुकरमध्ये घातल्यावर त्या भाज्या बुडतील इतपत पाणी घालून त्यावर थोडेसे आपण मीठ घालून घेणार आहोत व कुकर आपण 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. सरिताज किचनची फॅन असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे अचूक व घरगुती प्रमाणात मी तुम्हाला ही रेसिपी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण जे कांदा, टोमॅटो व शिमला मिरची काढून ठेवले होते त्यांना आता आपण बारीक चिरून घेऊया. ते अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे. टोमॅटोची मी जराशी पेस्ट करून घेतली आहे. या अशा प्रकारच्या चॉपरमध्ये आपल्याला भाज्या हव्या तेवढ्या जाड किंवा बारीक चिरता येतात व आपले कामही अगदी पटापट होते. त्यामुळे अशा प्रकारे आपण आता हे सर्व भाज्या बारीक करून घेतल्या आहेत. टोमॅटोही अगदी बारीक या चॉपरमध्येच मी हे स्मॅश करून घेतले आहेत व तोपर्यंत आपला कुकरही थंड झाला आहे. तर आता आपण कुकर उघडून चेक करूया आपल्या भाज्या व्यवस्थित बारीक मऊ शिजल्या आहेत का. ह्या पहा, इथे आपल्या भाज्या अगदी मऊ झालेल्या आहेत. आता आपण यातील पाणी बाजूला करून ह्या भाज्या स्मॅशरने स्मॅश करून घेऊया. या सर्व भाज्या अगदी बारीक स्मॅश करायच्या आहेत. थोडेसे क्रंच त्याच्यामध्ये राहिले तरी चालतील. आणि मग त्यानंतर आपण ते पाणी जे बाहेर काढून ठेवले होते ते यात ॲड करून घेऊया. आधीच पाण्यासकट स्मॅश केलं तर ते व्यवस्थित स्मॅश होत नाही, म्हणून पाणी आधी बाजूला काढून घ्यावे. आता जे आपण बारीक सर्व चिरून घेतले होते ते आता आपण घेऊन त्याची फोडणी करूया. इथे फोडणीसाठी मी पावभाजी मसाला, गरम मसाला, थोडी धना-जिरा पावडर व लाल तिखट घेतले आहे. आता कढईमध्ये प्रथम आपण 3 चमचे तेल घालून 2 चमचे बटर घालणार आहोत. ते चांगले गरम झाले की प्रथम आपण त्यात जिरे घालून घेऊया व जिरे चांगले तडतडले की आपण त्यामध्ये आपला बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण स्मॅश केलेल्या भाज्या कुकर तसाच गॅसवर ठेवून ते गरम करायला ठेवूया व कांदा परतून झाल्यावर आपण त्यात शिमला मिरची घालून तीही चांगली परतून घेऊया. शिमला मिरचीही चांगली परतल्यावर आता आपण त्यात आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत व नंतर त्यात आपण स्मॅश केलेले टोमॅटो घालून घेणार आहोत व हे सर्व आपण चांगले परतून घेणार आहोत. आता त्यात आपण आपले सुके मसाले ॲड करून घेऊया. इथे मी हळद, धना-जिरा पावडर, पावभाजी मसाला, लाल तिखट हे सर्व त्यात ॲड करून घेतले आहे व ते आता आपण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आता हे मसाले खाली चिटकू नयेत म्हणून त्यावर आपण थोडेसे मीठ घालून घेऊया व अगदी किंचितसे पाणी घालून हे मसाले आपण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तोपर्यंत आपण बाजूला आपल्या स्मॅश केलेल्या भाज्याही गरम करून घेत आहोत, कारण हे सर्व फोडणीचे साहित्य नंतर आपण त्यात ॲड करून घेणार आहोत. आता आपली फोडणी आपण त्यामध्ये घालून घेऊया व ती चांगली मिक्स करून घेऊया. व ती फोडणी चांगली मिक्स झाल्यावर आता आपण थोडे पाणी गरम करून घेऊया व ते गरम पाणी त्यात घालून आपल्याला हवे तेवढे पातळ किंवा घट्ट करून घेऊया. व आता यामध्ये आपण अर्धा चमचा आमचूर पावडर घालून आपण हे सर्व मिश्रण आता चांगले उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. व आता या प्रकारे आपली भाजी पूर्णपणे शिजल्यावर यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालून तो हलवून घेऊया. व अशा प्रकारे गरम मसाला घालून झाल्यावर आपण त्यावर आता थोडेसे लिंबू पिळून घेऊया व नंतर थोडे बटर घालून कोथिंबिरीने गार्निश करून घेऊया. अशा प्रकारे ही आपली पावभाजी आता खाण्यासाठी तयार झाली आहे व ती आता आपण गरम गरम पावाबरोबर खाऊया. त्यासाठी आता आपण पहिल्यांदा पावाला बटर लावून त्यावर थोडंसं किंचितसं लाल तिखट टाकून आपण ते पाव बटरवर चांगले फ्राय करून घेऊया. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर व लिंबूसोबत आपण ही पावभाजी सर्व करूया. तुम्हीही अशा प्रकारे बनवा व तुम्हाला ती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा झटपट नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. थँक्यू.